धुळ्यामध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये चोरांचा सुळसुळाट झालेला आहे। धुळे शहरामध्ये सध्या कडाक्याची थंडी असताना धुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या घरात तिथल्या जवळच्या मारुती मंदिरामध्ये मोठी चोरी झालेली आहे। ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिरातून दानपेटीसह 7 लाखांचा ऐवज लंपास केलाय। शहराच्या मध्यवर्ती भागात झालेल्या या चोरीमुळे नागरिक आता धास्तावलेत। धुळे शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची पथकं या चोरांचा शोध घेत आहेत। तर या मंदिराबाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी। पाहूयात। धुळे जिल्हाधिकारी यांच्या घरापासून अवघ्या 100 फुटावर असलेल्या आणि मुख्य बाजारपेठेमध्ये असलेल्या धुळे शहरातील ग्रामदैवत असलेल्या पंचमुखी मारुती मंदिरामध्ये जबरी चोरी झालेली आहे। काही लाख रुपयांचे दागिने आणि रोकड इथून चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे। या चोरीच्या घटनेमुळे संपूर्ण शहर हे हादरून गेलेलं आहे, कारण की शहराच्या मध्यभागी आणि वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या मंदिरामध्ये जर अशा पद्धतीने चोरी होत असेल तर पोलीस नेमकं करताय काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केलेला आहे। काय नेमकं झालेलं आहे इथं? रात्री पहाटे 3-3:30 वाजेच्या सुमारास नदीच्या प्रवाहाकडून इकडे एक चोर आलेला आहे आणि तो सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेला आहे। तर त्याच्यावरून यांचा शोध चालू आहे। मंदिराचे काही ऐवज आणि दानपेटी चोरीला गेलेली आहे। त्याच्यावरून आता बाकीचा अजून उलगडा व्हायचा आहे, अजून काही गेला असेल तर। जिल्हाधिकारीच्या घराजवळ असलेल्या मंदिर जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे।